अहो राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काही केलं असतं तर असले नालायकपणाचे प्रकार करण्याची आवश्यकता उरली नसती ना हो. या सगळ्या भुलभुलैयाला फसायला महाराष्ट्र म्हणजे मूर्ख वाटतो का हो यांना. अहो महाराष्ट्रातील जनता किती हुशार आहे, किती परिपक्व आहे हे लोकसभेत दिसून आलंच ना. मित्र हो नमस्कार. लाडकी बहीण योजना काय आणली आणि महायुतीत सरकारी म्हणजे तुमच्या आमच्या खिशातील पैसे उधळून जाहिरातबाजी काय सुरू झाली. अहो सरकारची योजना आपण महायुतीतले तीनही पक्ष श्रेय लाटण्यासाठी तोंडावर पडू लागले आहेत, तोंडावर. अहो अशातच देवेंद्र फडणवीस हे मात्र चारी मुंड्याची इथं झाले आहेत. अहो किती जाहिराती, किती उधळपट्टी, अहो केळस यायला लागले राव. अहो ज्यांनी कामं केलेले नसतात ना त्यांना अशा प्रकारे आपली जाहिरात करावी लागते. ज्यांचं काम असतं ते काम बोलतं, त्यांना जाहिरात करावी लागत नाही. अहो खरं खोटं सगळं बाजारात खपवावं लागतं ज्यांनी काही कामच केलं नाही त्यांनी. म्हणून तर वर्तमानपत्राची पानं खोट्या भूल थापांनी भरून गेली आहेत. रस्ते, चौक, TV, सोशल मीडिया अशा सगळ्या ठिकाणी खोटेपणाचा मोठा बाजार भरलेला आहे. या सगळ्या भुलभुलैयाला फसायला महाराष्ट्र म्हणजे मूर्ख वाटतो का हो यांना. अहो महाराष्ट्रातील जनता किती हुशार आहे, किती परिपक्व आहे हे लोकसभेत दिसून आलंच ना. बरं सरकारी जाहिरात आहेत तर आहेत, पण त्यांचा काही परिणाम होईल की नाही याचीही धाकधूक आहेच ना. पुन्हा शेवटी मतं मिळवण्यासाठी जातीत काडी लावायचे काम तर पद्धतशीरपणे झालेलं आहे, अर्थात अजूनही सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं राजकारण अशा काही वळणावर नेऊन ठेवलेलं आहे की माणूस फक्त जाती आणि जातीत अडकून पडलेला आहे. अहो कोणाला तरी सत्ता मिळावी म्हणून माणसातली माणसं देखील विभागून टाकण्याचं महापाप करण्यात आलेलं आहे. या गेल्या 2-3 वर्षात तर हे खूपच झालेलं आहे. अहो राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काही केलं असतं तर असले नालायकपणाचे प्रकार करण्याची आवश्यकता उरली नसती ना हो. अहो आता तर धन्यवाद देवा भाऊ या प्रकरणाचं असं काही भिंग फुटलंय. हो केळस तरी येईलच हो, पण लाज सुद्धा वाटेल. लाडकी बहीण योजनेचे क्रेडिट घेता देवेंद्र फडणवीस ही लाडके देवा भाऊ बनलेले आहेत. अहो प्रत्यक्षात नसलं तरी जाहिरातबाजीत शेवटी काय जाहिरात करून तर लोक आकर्षित करावी तर लागणार आहेत, तरी होतील की नाही हा भाग वेगळा. अहो कोणी जाईल तिथं राख्या बांधून घेत आहे, कोणी ते गुलाबी जॅकेट घालून फिरतंय, तर कोणी आपलीच आरती आपल्या हातानं वळवून घेऊ लागला आहे. धन्यवाद देवा भाऊ असं लिहिलेले फलक तुम्ही पाहिले असतील ना. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद देवा भाऊ असे फलक झळकत आहेत बघा हल्ली. लोक मनापासून हे करत असतील तर त्यांचं कौतुकच असेल, पण कौतुक करावं असं काय दिवे लावले आहेत हो या राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी. कोण म्हणेल हो धन्यवाद देवा भाऊ. महिला सुरक्षित नाहीत, काही महिन्याच्या आणि काही वर्षाच्या कोवळ्या कळ्या देखील इथं खुडल्या जातात. राजरोसपणे दिवसाढवळ्या लहान मुलींना शाळेत जाण्याची सोय नाही, तिकडं कोयते नसतात, पिस्तुलातून गोळ्या सुटतात, आमदारांचे जीव घेतले जातात, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. म्हणून धन्यवाद म्हणायचं का देवाभाऊंना. लाडकी बहीण म्हणत 1,500 रुपये द्यायचे आणि तिच्या किचनमधल्या तेलातून ते वसूल करायचे, म्हणून धन्यवाद म्हणायचं का देवाभाऊंना. भाजपने किंवा त्यांच्या समर्थकांनी धन्यवाद देवाभाऊ असे पोस्टर्स लावले तर कोणीही समजू शकेल, पण आपण धन्यवाद देवा भाऊ असं म्हटलेलंच नाही असा खुलासा ओबीसी महासंघाला करावा लागला आहे हो. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं बहुजन हितासाठी मी देवा भाऊंच्या पाठी या जाहिरातीमुळं महासंघात चांगलीच खळबळ उडालेली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र महासंघाचा आणि या जी जाहिराती लावलेल्या आहेत यांचा कसलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. ज्या व्यक्तींनी महासंघाच्या नावाचा परस्पर वापर केला त्याने माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, ओबीसींच्या नावाने केलेल्या जाहिराती सुद्धा खोट्या म्हणायच्या का? राष्ट्रीय ओबीसी महासंघ
अराजकीय संघटना असताना निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्याची गरज काय होती, असा सवाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेला आहे. काहींनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्याच निर्देशावरून ही जाहिरात दिली असल्याचं शंका व्यक्त केलेली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळेला करण्यात आलेली आहे. पण काही पदाधिकाऱ्यांनी मात्र हे अध्यक्ष सध्या राज्यात नाहीत, नागपूरमध्ये परतल्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतील असं सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे सगळं बघता महासंघातच या जाहिरातीवरून मतभेद असल्याचं दिसून आलं. राष्ट्रीय ओबीसी महासंघ अराजकीय संघटना आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या महासंघात कार्यरत आहेत. आम्ही फक्त ओबीसी समाजाचे हक्क आणि अधिकारासाठी लढा देतो, अशी भूमिका वारंवार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीच घेतलेली आहे. तशी भूमिका ते मांडत देखील असतात. राज्यात आणि केंद्रात कोणाचं सरकार आहे हे आम्ही बघत नाही. आमच्या मागण्या सरकारी नात्याने त्यांच्याकडे मांडत असतो. आमच्या मागण्या मान्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे. आभार व्यक्त करताना आम्ही राजकीय पक्ष कोणता हे बघत नाही, असं यापूर्वी अनेकदा याच तायवाडे यांनी स्पष्ट केलेलं होतं. पण आज देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केल्याने ओबीसी महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खटकलेले आहे. ही अराजकीय संघटना आहे असं सांगितलं जातं आणि मग हे राजकीय कसं? संघटना अराजकीय असताना, निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना जाहिरातीच्या माध्यमातून आभार मानण्याचं कारण काय, असा सवाल अनेकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कोणीतरी ओबीसीची दिशाभूल करण्यासाठी खोडसाळपणा केला की जाणीवपूर्वक ही जाहिरात दिली आहे, याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आम्ही शोध घेणारच आहोत. यात संघटनेचे पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांचाही फैसला करू असं सांगण्यात आलेलं आहे. गरज भासल्यास अध्यक्षांचा राजीनामा देखील मागितला जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ही जाहिरात आता परस्पर देण्यात आली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. महासंघाचा या जाहिरातीशी संबंध नाही हे असं पुन्हा पुन्हा यावेळेला जाहीर करण्यात आलेलं आहे. जाहिरातबाजी अशी अंगलट तर आलीच आली, पण देवा भाऊही चारी मुंड्या चीत झाले ना हो. मित्रांनो, अशा जाहिरातबाजीनं म्हणजे कोणी खरंच फसतं का हो? तुम्ही फसाल का हो? या सगळ्या जाहिराती पाहून तुम्हाला काय वाटतं? मनात येतं ते सगळं आणि वाटतं ते सगळं कृपया व्यक्त करा. शिवाय आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.